नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नम्रता आणि ईश्वरी देवाला जाण्यासाठी फुलहाराची टोपली घेतात आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी तिकडनं जाऊ लागते. तर तेवढ्यात ती तिची ओढणी झटकते आणि मागे अर्णव असतो. तर मग त्याच्यामुळे ईश्वरीची ती ओढणी अर्णवच्या अंगावरती जाते आणि त्याच्यामुळे तो तर भयंकर चिडतो. अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो, पण मात्र तिचा चेहरा त्याला काही दिसतच नाही. तेवढ्यात लगेच तिथे अंजली येते आणि ती विचारते की काय झालं. पण अर्णव म्हणतो की काही नाही झालं आणि तू घेतलंस ना सगळं. तर याच्यावरती अंजली हो बोलते. अर्णव अंजली दोघी आता मंदिरामध्ये निघून जातात. त्याच्यानंतर आता मंदिरामध्ये जायचं असतं तर अंजली अर्णवला चप्पल काढायला लावत असते. पण मात्र अर्णव काय आतमध्येच यायला तयार नसतो. अर्णव आता म्हणतो की ताई, मी तुझ्यासाठी इथपर्यंत आलोय, पण मात्र आतमध्ये जाणार नाहीये हे तुला माहितीये. मग त्याच्यानंतर अंजली ठीक आहे असं म्हणते आणि मंदिरामध्ये येते. पण अंजलीला काहीही करून अर्णवला दर्शनाला घ्यायचंच असतं. मग त्याच्यानंतर आता इकडे अर्णवला शिर्केंचा कॉल येतो. अंजलीच्या डोक्यामध्ये तेवढ्यात एक आयडिया येते. ती लगेच जणू काही ती पडली असं नाटक करते, ओरडू लागते. तर अर्णव लगेच चप्पल काढतो आणि आता इकडे मंदिरामध्ये अंजलीला पाहण्यासाठी येतो. अर्णव विचारतो की ताई काय झालं. त्याच्यावरती आता अंजली सांगू लागते, अरे ऊन खूप आहे रे, एकाच पायावरती भार पडतो, चटका लागला मला. तर मग आता अंजलीची ही आयडिया आणि तिचीही नौटंकी अर्णवला समजते. अर्णव आता म्हणतो की ताई, तू काही जरी केलं ना तरी सुद्धा मी आतमध्ये येणार नाहीये. तर मग आता अंजली उठते आणि अर्णवला म्हणते, बरं ठीक आहे, जाते मी एकटीच. चटका लागून धडपडले तरी सुद्धा मी एकटीच जाते मी आता. मग त्याच्यानंतर आता इकडे अंजलीचं बोलणं पाहता अर्णव लगेच म्हणतो, तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करतेस ना. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नम्रता आणि ईश्वरी दोघी एकमेकांशी बोलत असताना इकडे आता ईश्वरी म्हणते, त्या अर्णव राजे शिर्केचा ना फक्त एकच वीक पॉईंट असणार आहे, पैसा आणि फक्त पैसा. मग त्याच्यानंतर इकडे अंजलीला चटके लागत असतात. त्याच्यामुळे अर्णव आता डायरेक्टली अंजलीला उचलतो. अंजली आता त्याला म्हणत असते, अरे मला नाही लागतचे चटके, आपण चालत जाऊयात ना. पण मात्र अर्णव काय ऐकतच नाही. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे पाहत असतात. पण मात्र अर्णव अंजलीला उचलतो आणि ते दोघी आता मंदिरामध्ये निघून जातात. ईश्वरी नम्रताला सांगत असते की त्याला नाती प्रेम हे शब्द सुद्धा माहिती नसतील. त्या माणूसघाण्या माणसाला कोणी नातेवाईक असेल की नाही याचा सुद्धा डाऊट आहे मला. ईश्वरी आणि नम्रता दोघी आता दर्शन घेतात. मग त्याच्यानंतर आता इकडे नम्रता जायला लागते. तर ईश्वरी म्हणते, ताई काय झालं. तर नम्रता म्हणते, अगं जाऊ दे ना त्याला. ईश्वरीचं म्हणणं असतं की मी त्याला जाऊ तर देणार नाहीच आहे. अगं त्याला इमोशन नावाचा प्रकारच माहिती नाहीये. चिडकाय, नुसता ब्याब्या करत असतो. त्याच्यानंतर आता इकडे अर्णव अंजलीला घेऊन मंदिरामध्ये येतच असतो. अर्णवने अंजलीला उचलून घेतलेलं असतं. अंजली त्याला म्हणत असते की तू दमलायस तर सोड मला खाली. ईश्वरी आता इकडे म्हणत असते, राग असतो त्याच्या चेहऱ्यावरती. कोणाची काळजी करणं, कोणाचं प्रेम करणं हे माहीतच नसेल त्याला. ईश्वरी अर्णव बद्दल खूप काही बोलते. नम्रता शांतपणे ऐकून घेते आणि त्याच्यानंतर ईश्वरीला म्हणते, झालं ना तुझं बोलून, चल आता. नम्रता आणि ईश्वरी दोघी तिकडे निघून जातात. अर्णव आता इकडे देवाकडे अंजलीला आणत असतो. तर मग अंजली म्हणत होते ना नको उचलूस, चालत आलो असतो ना आपण. अर्णव म्हणत असतो, अगं ताई हो, खरंच ऊन आहे, तुला चटके बसतील आणि मी तुला अजिबात त्रास नाही होऊ देणार. इकडे आता ईश्वरी आणि नम्रता दोघी चाललेले असताना ईश्वरी परत नम्रताला थांबवते आणि त्याला म्हणते की ताई, तुला माहिती का, जसं जिलबीतून पाक टपकतो ना तसं त्याच्या चेहऱ्यावरती राग आणि माज टपकतो. माणूस की हा शब्द सुद्धा त्याने कधी ऐकला नसेल. बिना रेंजचा मोबाईल. ईश्वरी आता अर्णववरती भयंकर चिडलेली असते आणि सगळा राग आता अर्णववरती काढत असते. ईश्वरी आता इकडे गणूबाप्पाला म्हणते की गणूबाप्पा ऐक, हा माणूस आई वडील बॉयफ्रेंड आणि शेवटी कोणाचा तरी भाऊ हा सुद्धा नको यायला. इकडे दुसरीकडे आता अंजली लगेच इकडे अर्णवचं कौतुक करत म्हणते, तुझ्यासारखा भाऊ आणि मुलगा मिळायला नशीब लागतं, तू किती छान प्रेमळ मुलगा आहेस. ईश्वरी नम्रता गणूबाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येतात. त्या दोघीही आता दर्शन घेत असतात. त्याच्यानंतर आता इकडे अंजली म्हणत असते, तू एवढा छान प्रेमळ मुलगा आहेस, इमोशनल मुलगा आहेस, कधीतरी इमोशन्स दाखवत जा की, कधीतरी चालतं. इकडे आता अंजली आणि अर्णव दोघेही मंदिरामध्ये येतात. अर्णव म्हणतो, झालं ना तुझं, उतरू का मी तुला खाली. तर मग अंजली म्हणते, हो उतरव. आता ते दोघी मंदिरामध्ये दर्शनासाठी येऊ लागतात. इकडे ईश्वरी आणि नम्रता दोघी दर्शन करत असतात. तर मग आता इकडे ईश्वरी बाप्पाला सांगते, त्या खडूस माणसामुळे पहिल्यांदाच बाबापासून काहीतरी लपवलंय. तो माझ्याशी कसा वागला, त्याने माझ्याबरोबर काय केलं हे बाबांना काहीही माहिती नाहीये. आई सुद्धा माझ्यावरती खूप रागावलीये. आईचं असं वागणं मला सहन नाही होतंय. बाप्पा तू प्लीज सगळं सहीसाट कर आणि त्या खडूसला ना तू एकदा पाठवच माझ्यासमोर. मग त्याच्यानंतर आता इकडे बाजूला अंजली आणि अर्णव दोघेही दर्शनासाठी आलेले असतात.
ते दोघी आता त्यांच्याच बाजूला उभे असतात. इकडे अर्णव शांतपणे उभा असतो, तर मग अंजली अर्णवला खुणावून सांगते की हात जोड. तर मग अर्णवला ते काही करायचंच नसतं, पण मात्र अंजलीच्या सांगण्याप्रमाणे अर्णव आता हात जोडतो आणि बाप्पाचं दर्शन घेऊ लागतो. ईश्वरी आता इकडे बाप्पाला म्हणत असते की गणू बाप्पा, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे, मग बघ मी त्याचा कसा बँड वाजवते. इकडे अंजली बाप्पाचे आशीर्वाद घेत त्यांना रिक्वेस्ट करत म्हणते, हे बाप्पा, तुझा आशीर्वाद माझ्या अर्णवच्या पाठीशी असाच कायम असू दे. इकडे नम्रता आणि ईश्वरी त्यांच्या हातामध्ये आता त्यांची फुलाची टोपली दिली जाते आणि त्याच्यामध्येच त्यांची नवसीची घंटी सुद्धा असते. ईश्वरी नम्रताला म्हणते, ताई मी पटकिनी जाते आणि ही घंटी बांधून येते. ईश्वरी आता लगेच तिकडनं निघून जाते. इकडे आता ईश्वरी ती घंटा बांधण्यासाठी येते आणि बाप्पाला म्हणू लागते की गणू बाप्पा, ताईची काहीही चुकी नसताना तिचं लग्न मोडलं. मला वाईट वाटू नये म्हणून ती काहीच दाखवत नाही, पण मात्र मला तिचं दुःख नाही बघवत. आता लवकरात लवकर तू ताईसाठी एक बढिया मुलगा शोध. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव आणि अंजली दोघी गेटपाशी येऊ लागतात. तर मग अंजलीला माहिती असतं की ती घंटा बांधायची आणि ती घंटा अंजलीला अर्णवच्याच हातनं बांधायची असते. अंजली लगेच आता नाटकं करत म्हणते, अरे देवा, नवसाची घंटा तर बांधायची राहूनच गेली. चिंटू जा ना पटकन. पण मात्र तरी सुद्धा अर्णव नाही म्हणतो. तर मग अंजली म्हणते, काय रे तुझं, हे सगळं जे काही चाललंय ते तुझ्यासाठी चाललंय ना? एवढं केलंस, इथे आलास, आपण आत गेलो, दर्शन घेतलं आणि फक्त एवढंच काय ते राहिलंय. माझी श्रद्धाही नाही, मग तेवढ्यासाठी तू एवढं सुद्धा नाही करू शकत का? तर मग त्याच्यानंतर अंजलीचं हे बोलणं पाहता अर्णव ती घंटी घेतो आणि आता अंजलीला म्हणतो, जा आतमध्ये गाडीमध्ये जाऊन बस आणि तू पूर्ण मेलोड्रामा करतेस. अंजली लगेच हसायला लागते आणि त्याच्यानंतर अर्णव ती घंटा बांधण्यासाठी मंदिरामध्ये निघून जातो. अर्णव जिथे घंटा बांधण्यासाठी आलेला असतो तिथेच ईश्वरी सुद्धा असते. अर्णव एका बाजूने असतो, ईश्वरी दुसऱ्या बाजूने असते. आता ईश्वरी तिची ती नवसाची घंटा बांधते, देवाचे आशीर्वाद घेते आणि अर्णव आता ती घंटा बांधतच असतो. अर्णव ती घंटा बांधतो, पण त्याने ती व्यवस्थित बांधलेलीच नसते. अर्णव तिकडनं निघून जाऊ लागतो, पण मात्र तेवढ्यात ती घंटा आता खाली पडते. त्याचा आवाज होतो आणि ते ईश्वरी पाहते. आता इकडे अर्णवला जाताना ईश्वरीने पाहिलेलं असतं. ईश्वरी लगेच धावत इकडे येते आणि अर्णवला आवाज देऊन सांगू लागते, अहो तुम्ही बांधलेली घंटी पडली. पण मात्र अर्णव काय ऐकतच नाही. ईश्वरी आता ती घंटा घेते आणि अर्णवच्या मागे मागे येऊ लागते. अर्णव आता इकडे मोबाईलमध्ये पाहत असतो. त्याच्यानंतर ईश्वरी आता अर्णवच्या मागच असते आणि त्याला थांबण्यासाठी सांगत असते. इकडे अर्णव ईश्वरी दोघी आता बाहेर येतात. ईश्वरी अर्णवला आवाज देते आणि त्यांना थांबवते. अर्णव शेवटी थांबतो. ईश्वरी अर्णवला म्हणते की नशीब तुम्ही थांबलात, अहो केव्हापासून तुमच्या मागे मी ओरडत धावतीये. मग अर्णव आता मागे वळून पाहतो. आता इकडे ईश्वरीला पाहता अर्णव तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतो आणि ईश्वरी अर्णवला पाहता ईश्वरी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागते. अर्णव आता तिकडनं जाऊ लागतो, तर मग ईश्वरी त्याला थांबवते आणि त्याला ती घंटा देत म्हणते की तुम्ही बांधलेली घंटा पडली होती आणि म्हणूनच तुमच्या मागे धावत ओरडत फिरत होते. ही अशी नवसाची घंटा अशी पडायला नको, जा आणि जाऊन लवकर बांधून या. पण मात्र अर्णव म्हणत असतो की फेकून दे, नकोय मला ही घंटा. अर्णव ईश्वरीला स्पष्टपणे सांगून टाकतो आणि तिकडनं निघून जातो. अर्णव गेल्यानंतर ईश्वरी आता स्वतःशीच म्हणते, इशू बघ, हा बिना रेंजचा माणूस, खडूस माणूस तुझ्या समोर होता आणि तू त्याला काहीही बोलली नाहीस का? तो तुझ्या समोर आल्यानंतर तुझी हिंमत नाही झाली बोलायची? आत्ताची आत्ता जा की त्याच्या समोर सगळं बोलून टाक. असं बोल ना की त्याला चांगलं रडूच फुटलं पाहिजे. या खडूसमुळे एवढं सगळं झालंय, आई बाबांना एवढा त्रास झालाय, आता याला ना चांगला डोसच द्यायला हवा. ईश्वरी आता इकडे अर्णवकडे जाऊ लागते, पण मात्र तेवढ्यात लगेच तिची चप्पल तुटते. ईश्वरी घाईत असते, तेवढ्यात ती एका माणसाला जाऊन धडकते. त्याचे सगळं हातातलं खाली पडतं. ईश्वरी त्याच्याकडे त्याला म्हणते की मी तुमची थोड्या वेळाने येऊन माफी मागेल आणि ईश्वरी आता धावतच लगेच अर्णवकडे येते. ईश्वरीची तुटलेली चप्पल तिच्या हातामध्येच असते आणि ती चप्पल दाखवत ती अर्णवला म्हणते, हे बघा, मला तुमच्याशी बोलायचंय, मी तुम्हाला हे असंच जाऊ देणार नाहीये. अर्णव आता ईश्वरीच्या चप्पलकडे रागारागाने पाहतो. ते ईश्वरीला समजतं. ईश्वरी चप्पल खाली घेते. आता इकडे अर्णव ईश्वरीला म्हणतो, हे बघ, माझ्यासोबत बोलायचं काय? माझ्यासमोर उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये तुझी. ईश्वरी आता म्हणते, लायकी कोणाची काढताय? काय स्वतःला दादा पहिलवान समजता की काय? वाटेल तसं लोकांशी वागाल, त्यांच्या काहीही कराल आणि लगेच सुटून जाल, असं वाटलं का? याच्यावरती आता अर्णव लगेच ओरडत विचारतो की काय केलंय मी? तर ईश्वरी आता म्हणते की तुम्ही काय केलंय ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर अर्णवला लगेच आता घडलेला सगळा प्रकार आठवतो. अर्णवला असं वाटलं होतं की ईश्वरी फॅशन शो फ्लॉप करण्यासाठी आली आहे आणि तसाच अर्णव आता ईश्वरीला जाब विचारत असतो की तुला फॅशन शो फ्लॉप करायचे, किती पैसे मिळाले? अर्णव ईश्वरीला वाटेल ते नको ते बोलला होता की एक गेला की दुसरा येईल आणि ईश्वरीने सुद्धा अर्णवला जशाच तसं उत्तर दिलं होतं की हे तुम्ही सगळं तुमच्या बहिणीबद्दल बोलाल का? आता अर्णव तर भयंकर चिडतो. ईश्वरीला म्हणत असतो की माझ्या बहिणीबद्दल असं बोलायचं नाही.
ईश्वरी म्हणते, मग माझ्या बहिणीबद्दल असं बोलायला तुम्हाला कोणी सांगितलं? इकडे आता ईश्वरी लगेच अर्णववरती ओरडत म्हणते, की तुम्हाला तुमच्या पैशाचा ना खूप घमंड आहे. म्हणून तुमच्याकडे पैसे आहे, तर तुम्ही देवापेक्षाही मोठे होत नाही. समजलं ना? कारण तो आहे ना म्हणून तुम्ही आहे. निदान ना थोडं देवाला तरी घाबरा. कारण तुमच्याकडे हे सगळं जे वैभव आहे ना, ते देणारं तोच आहे. तर मग अर्णव लगेच ईश्वरीवरती ओरडत म्हणतो, की "1 मिनिट. मी जे काही कमवलंय ना, ते स्वतःच्या बळावरती कमवलंय. देवाने मला काहीही दिलेलं नाहीये." अर्णव तिकडनं निघून जाऊ लागतो. ईश्वरी त्याला परत थांबवते आणि त्याला म्हणते, की "देवाबद्दल हे असं कसं बोलू शकता तुम्ही?" तर मग आता इकडे अर्णव म्हणतो, "कारण माझं नशीब मी लिहिलंय, देवाने नाही. चुकून परत माझ्यासमोर येणार नाही ना, अशी देवाला प्रार्थना कर. जर चुकून सुद्धा समोर आलीस ना, तर माझ्यापासून तुझा देव सुद्धा तुला वाचवू नाही शकणार. समजलं का?" ईश्वरी आता अर्णवला म्हणते, "1 मिनिटं, देवाबद्दल हे असं कसं बोलू शकता तुम्ही? हा देव अख्खं जग चालवतो आणि त्याच्याबद्दलच असं बोलताय." अर्णव आता म्हणतो, "पण हा देव ना पैसा चालवतो आणि ज्याच्याकडे पैसा आहे ना, तोच देव. देव जर असतो ना या जगात, त्याने कधीच दुसऱ्यावरती अन्याय नसता होऊ दिला." ईश्वरी आता म्हणते, "देव जगामध्ये अन्याय होऊ देत असेल, पण त्याच्यावरती दवाई सुद्धा देवच देतो. तुमच्या पैशाची ताकद देवाला हरवू नाही शकत. कारण ज्याच्या पाठीशी गणपती बाप्पा उभा असतो ना, त्याच्या पाठीशी सर्व काही असतं. त्याच्यामुळे माझ्या पाठीशी माझा बाप्पा उभा आहे. मी तुम्हाला बिलकुल घाबरत नाही. समजलं ना? आणि त्याच्या मर्जीशिवाय कोणी काहीही करू शकत नाही. अगदी तुम्ही सुद्धा." "आणि काय नाव म्हणालात तुम्ही तुमचं?" "अर्णव सात्विका राजू शिर्के. हेच ना? आणि तुम्ही सुद्धा नाही." तर मग आता ईश्वरी अर्णवला हे सगळं सांगत असते. पण मात्र अर्णव खूपच रागाने आणि शांतपणे तिच्याकडे बघत असतो. "आणि तुम्ही बांधलेली घंटा बांधावी अशी अपेक्षाच नाहीये." ईश्वरी आता लगेच तिकडं रागात निघून जाते. आता इकडे अर्णव लगेच स्वतःशीच विचार करत ईश्वरीच्या बोलण्यावरती विचार करत असतो आणि आता ईश्वरीचं बोलणं आठवत असतं, की "मी तुम्हाला बिलकुल घाबरत नाही, कारण माझ्या पाठीशी बाप्पा आहे." अर्णव आता भयंकर चिडतो आणि मग त्याच्यानंतर आता त्याच्या शिर्केला फोन करत म्हणतो, की "ती क्लिप मी तुम्हाला म्हटलं होतं, की कुठेही व्हायरल नको व्हायला, पण मात्र ती सगळीकडे व्हायरल व्हायला हवी. आणि त्याच्यावरती असं मेन्शन करा, की अशा मुली मुलांच्या इमोशन्सशी कसं खेळतात, त्यांचा कसा फायदा उठवून घेतात, दुसऱ्याचे रेप्युटेशन खराब करण्याचा प्रयत्न करतात. इंदोरमधल्या प्रत्येक माणसाच्या मोबाईलमध्ये ती क्लिप दिसली पाहिजे." आणि अर्णव आता फोन बंद करतो आणि स्वतःशीच विचार करत म्हणतो, "बघतोच मी आता तुला तुझा देव कसा वाचवतो." इकडे आता ईश्वरी ती घंटा बांधण्यासाठी आलेली असते आणि विचार करत म्हणते, "गणू बाप्पा, मला त्या खडूस माणसाचा खूप गुस्सा येतोय. तुझ्याकडे कोणी काहीतरी मागितलं आणि त्याला ते मिळावं म्हणून मी ही घंटा परत बांधतीये." तो आत्ता म्हणाला, की त्याचा कधीच कोणत्याही गोष्टीवरती विश्वास नाहीये. म्हणजे त्याने ही घंटा नक्कीच दुसऱ्यासाठी बांधलीये. आता त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी ही घंटा परत बांधतीये. आणि ईश्वरी आता ती घंटा तिथे बांधून देते आणि ती सुद्धा अगदी पॅक बांधते. इकडे दुसरीकडे अर्णव आता रागामध्ये गाडीत येऊन बसतो. अंजली आता अर्णवला म्हणते, "काय रे, बराच वेळ लागला तुला. बांधली ना तू नवसाची घंटा?" अर्णव शांतच असतो. तर मग आता इकडे अंजली म्हणते, "काय रे चिंटू, बोल ना काहीतरी, काय झालं?" अर्णव आता अंजलीवरती ओरडत म्हणतो, की "अगं जरा शांत बस ना, मला विचार करू दे." तेवढ्यात लगेच शिर्केंचा फोन येतो. अर्णव लगेच म्हणतो, की "शिर्के, मी 5 मिनिटात पोहोचतोय." पण मात्र शिर्केकडनं कळतं, की मला उशीर झालाय म्हणून ते क्लायंट निघून गेले. अर्णव आता चिडतो आणि स्वतःशीच म्हणतो, डील गेल्याचं काहीही नाहीये, पण मात्र ते तिच्यामुळे गेलं. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता काही बायका तो व्हिडिओज पाहत असतात. मग आता इकडे ईश्वरी विचारते, की काय झालं? ईश्वरी त्या मोबाईलमध्ये आलेला व्हिडिओ पाहते. त्याच्यामध्ये असं असतं, की अर्णव शिर्के यांच्या गळ्यामध्ये येऊन पडलेल्या मुलीला बघा. इकडे हे सगळं अर्णव आणि अंजलीला सुद्धा समजलेलं असतं. ईश्वरी आणि आता सुप्रिया दोघी घरी येत असताना काही गुंड आता त्यांना मध्ये चढवतात आणि त्यांना म्हणतात, "काय गं, अशी मोठी मोठीच लोकं फसवतेस का?" मग आता ती लोकं डायरेक्ट ईश्वरीचा हात पकडतात, तिची ओढणी पकडतात. हे सगळं पाहता सुप्रिया सुद्धा खूप घाबरलेली असते. सुप्रिया आता इकडे घरी येताच सगळ्यांना सांगते, की ईश्वरीबद्दल मी एक निर्णय घेतलाय. ईश्वरी जयू आत्याबरोबर मुंबईला जाईल. हे ऐकल्यानंतर तर ईश्वरीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. नम्रता, तिचे बाबा यांना सुद्धा खूप धक्का बसतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.